नमस्कार मित्रांनो, कोकण कन्या मालवणी या आपल्या यूट्यूब चॅनलवर आपले खूप 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 स्वागत आहे. या चॅनलला तुम्ही लाईक करा, सबस्क्राईब करा, फॉलो करा आणि कमेंट पण नक्की करा. तो आपण निघालो आहे आता भोगवे बीचला. चला तर बघूया भोगवे बीच. तर आम्ही आता गाडीवरती पार्क करून खाली सर्वजण चालत आलो आहे, कारण पर्यटनामुळे गाड्यांची भरपूर गर्दी होत आहे. सो आत्ता आम्ही आलो आहे भोगवे बीचला. तर भोगवे हा कोकणातील एक अप्रतिम शांततामय आणि निसर्गरम्य समुद्र किनारा आहे, जो महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात वसलेला आहे. अरबी समुद्राच्या काठावर पसरलेला भोगवे किनारा त्याच्या स्वच्छ सुंदर वाळू, निळ्या पाण्याच्या लाटा आणि हिरव्यागार झाडांच्या सौंदर्यासाठी खूप प्रसिद्ध आहे. हे ठिकाण कोकणातील गजबटापासून दूर असल्याने पर्यटकांसाठी शांतता अनुभवण्याचे एक उत्तम ठिकाण आहे. भोगवे समुद्र किनारा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवणपासून साधारण 15 किलोमीटर अंतरावर आहे. या किनाऱ्याला अरबी समुद्राचा सुंदर नजारा लाभला आहे आणि तो कोकणातील अप्रतिम किनाऱ्यांपैकी एक मानला जातो. सो बराच समुद्र किनारा फिरून झाल्यानंतर आता आम्ही परतीच्या प्रवासाने पुन्हा निघालो आणि घरी जाऊन पोचलो. गाईज, मी आता घरी आहे आणि आम्ही आज सगळ्यांनी मस्तपैकी कौल चिकन बनवण्याचा प्लॅन केला आहे. सो तुम्ही पण या आमच्यासोबत ह्या प्लॅनमध्ये असावं म्हणून आम्ही तुम्हाला हे सगळं मस्त दाखवण्याचा प्रयत्न करत आहे. आणि मेन म्हणजे माझा हा पहिलाच ब्लॉग आहे, सो मला ॲक्च्युली आयडिया नाही आहे हे सगळं ब्लॉग वगैरे बनवायची. सो तुम्ही एक ॲडजस्ट करून घ्या आणि बघू आपण कसं सगळं हे तयारी करत आहे. हे माझं घर आहे कोकणातलं, थोडक्यात हे माझं माहेर आहे. आणि इथं मस्तपैकी हे बघा, तुम्हाला मागे दिसत असतील, हे सगळं बनवत आहेत. म्हणजे मी तुम्हाला आज सगळं दाखवते ते. तुम्ही बघू शकता, आम्ही सर्वजण मिळून आता चुलीमध्ये आग करत आहोत आणि कौल चिकन बनवण्याची तयारी करत आहोत. मध्ये ठेवते कौल, तिसरं दगड घेऊन तिसरं दगडी आणल्याशिवाय मानूचीच नाही. आज आमच्या घरी कौल चिकन बनवायचा प्लॅन आहे. सगळ्यांनी बघा, सगळेजण मस्त कौल चिकन बनवत आहे. इथे सर्वांनी मस्त चुलीवर आग केली आहे आणि हा जो आहे याने 2 दगड आणलेत कौल चिकन बनवण्यासाठी. हा, हिला सकाळी कुर्ली चावली हाताला, त्याच्यामुळे हिला फक्त आग करायची आज आम्ही हे दिली होती. आणि हा उगाच ही बघा. आणि काकींची आयडिया सांग. आणि काकींनी एक लावले होते म्हणून काकीने अजून एक आणून लावले. ही आमची काकी आहे. आणि एक शास्त्र सांगितलं. काकींनी शास्त्रानुसार अजून एक दगड आणलेला आहे, हा वाला छोटासा दगड. हा, आता आपल्या गेम मधली सगळ्यात इम्पॉर्टंट व्यक्ती सिद्धी नांदोसकर इथे येत आहे. तिने मेन म्हणजे सगळी रेसिपी तिने केलेली आहे. ही फोडी करण्यापासून तिने सगळं मस्त मॅरिनेट केलेलं आहे. ही ती व्यक्ती आहे. सिद्धीने थोडा एक लुक द्यावा. आणि हे ते चिकन आहे. आणि हे जे चिकन आहे हळूच सगळ्यांनी मस्त बघून घ्या. ही आमची सिद्धी आहे. आता आम्ही तुम्हाला कौल चिकन दाखवतो कसं बनवायचं. एकदम लुक येत आहे बघा, चंद्र कसा दिसतोय एकदम भारी आमच्या अंगणातून, आमच्या घराच्या अंगणातून. आणि आमची आजी एकदम हौशी आहे, तिला हे सगळं बघायला करायला खूप आवडतं. आणि सध्या तिचे पाय बरे नसल्यामुळे आम्ही तिला खाली येऊ देत नाही. आणि इकडे ह्यांचं चालू आहे मस्तपैकी. आता यांनी सगळ्यांनी तेल टाकलेलं आहे अजून टाकलं कौल चिकन बनवण्यासाठी. ते मला वाटतं जिरप ना त्याच्या इकडे ब्रश मम्मी.
ही आमची काकी आहे जी आता अंधारात दिसत नाहीये. काकीचा लुक एक हाय कर गे. मसाला कुठून आत्ताच आलेली आहे आणि ही आमची आजी आहे आणि हे पप्पा गंजी घालून. हा श्रेया, ह्याला तुम्ही ओळखताय. हे सगळे मस्त इथे बसलेत. आता चुलीवर आग वगैरे केलेली आहे. आता आमची साक्षी साक्षीने मस्त आता ब्रशने सगळीकडे तेल लावून घेतलेलं आहे कौलावर आणि तेल ते मस्तपैकी छान असं तापलेलं आहे. तेल मस्त आता प्राजक्ताने मस्तपैकी त्याच्यावर असे चिकनचे पीस ठेवलेत. तुम्ही आवाज ऐकू शकता एकदम काय ते पूर्ण बारीक नाही सगळे एक एक जाड जाड मध्ये मध्ये ताज जरा बारीक करू व्हिडिओ काढ. ही बघ कशी कोथिंबीर चिरते मस्त आणि सगळे आता तयारीला लागलेले आहेत चिकन बनवायच्या. आणि ही दोघे पण हे सगळे इथे असणारे प्रेक्षक मंडळी मालवणीत बोलत आहेत त्यामुळे तुम्हाला काहीच कळणार नाहीये. आणि हे आता आमची मुलांची कलाकृती बघत आहेत काय बनवत आहेत ते आणि तुम्ही आवाज ऐकू शकता किती मस्त एकदम आवाज येतोय. याच्यामध्ये घाल ना याच्यामध्ये. करा काहीतरी मस्तपैकी आता रेडी होते. मस्तपैकी छान आता मस्त पीसेस आपले भाजलेले आहेत बघा तुम्ही पाहू शकता. आमची साक्षी जी आहे तिने हे सगळं केलेलं आहे आणि मेन म्हणजे ही अजूनही बिचारी काम करतच आहेत. हा आणि मेन पार्ट हा पण होता. हा ह्याने दगड आणलेले आहेत बघ वर आणि ह्याने आग करायला पण थोडी. आणि हा एक माणूस होता ज्याने दगड आणलेले आहेत आणि ही एक होती जिने दगड आणलेला आहे एक आणि एक मेन म्हणजे आमच्या घरातील सगळ्यात हौशी आमची आजी. मला वाटलं ती पण एकदम अशी उत्सुक आहे. मम्मी पण एकदम वरची सगळी कामं करायला पुढे आलेली आहे. काकी आमची मसाला कुठून आलेली आहे. आंघोळ नाही केलं तरी पण ती इकडे आलेली आहे. काका अख्ख्या पिठाच्या कलरने काय करतो. आणि पप्पा दिवसभर सगळीकडे फिरून आल्यामुळे शांततेत तिकडे उभे आहेत. हा आणि एक म्हणजे विजय काका ज्यांचं सूर्यकुमार आउट झालाय त्याच्यामुळे ते पटापट एकदम मॅच बघायला परत घरात पळालेत. मी घेऊन येते. चिकन शिजलेले आहे आणि अक्षय आता खात आहे चिकन आणि शिजलं की बघतोय. कसं झालंय. मस्त थोडं हो आवरला गेला नाही आणि हे तिथून डायरेक्ट खाली येऊन इथं बघतायत. आता त्यांना हे टेस्ट करून बघायचंय कसं झालंय. तरी व्हिडिओ कॉल करतो. अजून किती करपव त्याला झालाय.
या मॅड झाला अशा अरे ये मत करो यार, सबको ऐसा लगेगा कि ये करने के बाद कट कर रहे हैं, पागल लोग कहीं के. ते हे द्या ना ते डिश त्यांच्या दोघांच्या मागे. तिचा 12वीचा रिझल्ट लागलाय. हिचा 12वीचा रिझल्ट लागलाय आज आणि इकडे कौल चिकन बनवतीये ही. अख्खा सगळं म्हणजे बीच बीच सगळं फिरून आली आहे आणि आता कौल चिकन. हे बघा चिकन मस्तपैकी रेडी झालेलं आहे. पण तेल टाका टाकतो हाताने टाकलेला चमचाने गो आलेलं आहे. सगळ्यांची रिॲक्शन बघा. आता प्राजक्ताची आपण रिॲक्शन बघूया. कसा लागला? ओके, सिद्धीची रिॲक्शन बघूया आता. एका एकाची आपण रिॲक्शन कॅप्चर करूया याच्यामध्ये. सिद्धी इकडे बघ. गरम आहे. चल सांग कसा लागतोय. इकडे तोंड कर. छान आहे. अगं बाई कुठे आणतो ती मिक्सर लायतो आता. आता आपण आजीची रिॲक्शन बघूया. तेलाची बॉटल तुझ्या मागे आहे बघ सिद्धी. आजी कसं लागलं? मस्त मस्त. जाऊन शेवटे हे आलेलेच आहेत बघा. चिकन खाते बघा ते जिजू काय सांगतात मेरे हिरो बिरो मसालो घालून. मीठ पण घाला. विजय काका शेवटी न राहून इथे आलेलेच आहेत बघा कौल चिकन खायला. आता तुमची रिॲक्शन द्या. बरोबर आहे. मीठ बरोबर आहे. डोंट ओ माय गॉड. आता प्राजक्ता आमची राऊंड 3 साठी ट्राय करते. आता ती प्रो झालेली आहे. जिजूंना जरा राग आलाय. आगीचा भडका पण थोडा वाढलेला आहे. बाई याची खुर्ची तरी द्या बसतात. आता भारीच पडलं ते. ये उधर से बिन काम की कुछ कर रही है वीडियो में आने के लिए. ऐसा कुछ नाहीये. तेल ऐसा ही है. जरूरी देखो देखो. ते इकडे घालू नका गो कोपऱ्यात. शिजत नाही ते. कुठे एवढाच घालायचं. मस्तपैकी आता वातावरण बघा. आजूबाजूला सगळं अंधार आहे आणि इथं सगळे मस्त आम्ही बसलोय आणि हे करत आहेत. ते इकडचे नीट कर दोन. कंटाळली. काकांका द्या मग बघून बघून ते ट्रिप दे होताय मग म्हणून मी थांबलो. तर सगळीकडे अंधार आहे इथे बघा. आणि हे इथे जंगल आहे. इथे सगळं काय आमच्याकडे वाघ कुत्रे किंवा लांडगे कोल्हे असतात इथून खाली. हे आमचं घर आहे. डायरेक्टच सांगितलं. हा बघा जावई जावई बापू आंबे खाताना. त्याच्यात किती घातलं ते बुळबुळ.
एक नंबर. आणि मी पण आता आलेली आहे चालूनचं काटा. चिकन चुलीवरचं कौलावरचं चिकन खाताना यांना आंबा पण खाऊसा वाटतोय. आता या सगळ्यांनी आंब्यावर पण ताव मारलेला आहे. आणि बिचारी आमची साक्षी बघा, तिने अजूनही जिद्द सोडलेली नाहीये. त्याच चिकाटीनं ती अजूनही कौल चिकन करत आहे. रिझल्ट लागल्याच्या आनंदामध्ये ती आम्हाला आज कौल चिकन करून देत आहे. खाली कमेंट येते. ही ती खाण्यामध्ये एक नंबर आहे, एक्सपर्ट. पटापट पटापट आंबे खाणार आता आणि ते कधीतरी कौल चिकन होईल याची वाट बघते. मग याच्यावर सगळे आता चिकनावर ताव मारण्याच्या तयारीमध्ये आहे ती. घे ताटा ना. शेष नागिन नागिन हूं मैं. आता लोक नाहीये वो, अनंत लोक. अनंत लोक मेला. खोक पण तेलाची बाटली होती ना, तेल महाग झाला. आम खाने नहीं दे रही है ये लड़की, मेरा कुकिंग ले लेती. सिद्धी इतके फोन कोणचे येतात तुका? कोण गो इतके फोन करता? हा कोणाक दिला? सगळ्यांका दिला. कोण फोन करता गो? कोण? हे बघ बघ साक्षी लवकर. हॅलो. हा बघ प्रियांका. हार्दिक पांड्या का इस वक्त बल्लेबाजी हो रही है. यार बेटा इधर ना जहाँ वीडियो देता है यार प्लीज मेरा वीडियो मत लो. काय काय तर बंदार दादा सांगा काय कौन है कहाँ से आई करताय है तशी म्हणून मी फोन करी होतय नाही. श्रेया पण ना करला मेल्या. काय काय खाल्लं साक्षी आजच्या दिवसात तू? दादा काय तर सांगा. आंबे खाल्ले, काजू खाल्ले. का जेवणाबरोबर तुम्ही यही मेरा वीडियो का कंटेंट है. और विजय काका भी कंटेंट. एक बार नागिन बन के दिखाओ. ऐसा नहीं हो सकता. मेरी नागिन की शक्ति अब चली गई. शेष नागन कोंबडा खाल्लाय. अरे यार हैरान कर. श्रेयस इसको बताओ नागिन बनने के लिए. मेरा करून करूनच भूक लागली. काय यार. आणि इकडे नाही आहेत ते नाटकाला गेलेत वैभववाडीला. राजू दादाला कॉल करून बोलव. राजू पोहोचतोय 10 मिनिटात. मेजर प्रॉब्लेम आहे बहुतेक. बोलवला येतोय तो. जास्तच काही नाही झालं तर नवरदेवाला किडनॅप करायला लागणार. तात्पुरते लॅब रिपोर्ट खुळावला होता. करून घ्या. नवरदेवाला बाजूला. बापरे आताच टाकलं की काय. खूपच मोठ्या मोठ्या फुली आहेत. आणि आता शोधून शोधून इकडे चिकन खायला आलेले आहेत. कसं लागतंय? कसं लागत आहे? बाई अजित दिला. गेली 1-2 राऊंड करून गेली या. श्रेयस बाजू में हो जाओ, कभी भी उसमें नागिन की आत्मा आती है. वो डस्टी की अपने रुको, इम्पोर्टेंट चार्ट आ रहा है किसका, देखते हैं. कोणाचं को मेसेज? सगळ्यांका घेतलात मा नंतर कोण ऐकान घेवचा रे. माका देऊक नाही, तुका देऊक नाही. चटको लागलो. अगो थोडी नको. हात नको लावू. एकदाच जात आता. परत नाही होणार तसा. उधर मुंह करके क्या कर रही है? दूसरे नागिन को इशारा किया, आ जाओ अब सब लोग. मैं इधर हूँ. माका तर ते इथले देवाची ऍक्टिंग अजून आठवते. ते गजारी मारतात तर बघ. आणि ह्याला काहीच कळत नाहीये ना की काय चाललंय ते. झाला. माहिती परात बिरात दी जरा वैशाली तिकडे. आणि अशा प्रकारे आपलं जे कौल चिकन आहे कौल चिकन मिशन ते मिशन म्हणजे कंप्लीट झालेलं आहे. सगळ्यांनी अर्ध चिकन ह्याच्यात नाही ठेवलंच नाहीये. सगळ्यांनी येऊन खाल्लेलं आहे आणि एवढेच पीसेस आता उरलेले आहेत.
आणि ते पण आता सगळे बघत आहेत की बाबा कधी मिळतंय तेवढं. सगळ्या पीसवर एका एकाचा डोळा आहे. लास्ट तो बाबा ज्या घरात तो सगळ्यात जो मोठा पीस आहे तो साक्षीने बुक केलाय कशाला ग बाई? कारण तो हड्डीवाला आहे ओ माय गॉड. आणि तिला हड्डीवाले पीस आवडतात. आणि ह्या शेष नागाला नुसते नरम वाले आवडतात. हा फक्त नरम खातो. बीच बोनलेस. आमचा इंग्लिश आहे नागिन. खायचा फार्मसी मधला नागिन हा. चिकन वाल्याक सांगतात बुनलेस बोनलेस. चिकन वाला सांगतात बुनलेस नाया. जो शेवट येईल त्याचा सावा घेऊन टाका ना. अशा प्रकारे फायनली आमचं कौल चिकन मिशन कम्प्लीट झालेलं आहे आणि आता हे सगळ्यांनी मनापासून खाल्लेलं आहे आणि डिश मध्ये राहिलेलं आहे 2 पीस. 2 पीस. आतला एक माझा एक तुझा. ओके. आता ते राहता मी रस्त्यात मस्त लागला. सगळ्यात मास्टर शेफ सगळे कष्ट हिचे आहेत अशा प्रकारे. मी एवढं काम केलं तिने. हिने सगळा मसाला लावलाय त्यामुळे ती टेन्शन मध्ये आली. पप्पा